नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात वृंदा दिवाण लिखित मूर्ती ही कथा. वामन पुजारी देवापुढेच अंगाखाली मृगाजी न घेता स्वतःचा देह आडवा करत पडून राहिले. त्यांना भिंतीला पाठ लावून नेहमीसारखं बसवतही नव्हतं. शरीराबरोबरच मनही कुणीतरी पार धुण्याचा पिळा पिळून ठेवावा तशी अवस्था झालेली होती. मरगळच आत बाहेर भरून होती. विठ्ठलाच्या मूर्तीकडे डोळे उचलून बघावं तर त्या जागेवर विठ्ठलाची मूर्तीच नव्हती. ती कमरेवर दोन्ही हात ठेवलेली विठ्ठलाची मूर्ती तिथे नव्हती. मुख्य मूर्ती शेजारी रखुमाईची मूर्ती होती. तीही काळ्याशार गुळगुळीत दगडाची मूर्ती. ती मूर्तीही उदास खिन्न भासत होती. एक विठ्ठलाकडेच्या बाजूला आणि रखुमाईकडच्या बाजूला दोघांसमोरची अंगडी टोपडी घातलेली बाळं तेवढी होती. रखुमाईच्या हातात काचेच्या बांगड्या होत्या. त्यात पुढे मागे मोत्याच्या बांगड्या होत्या. गळ्यात काळ्या मण्यांचं ओवलेलं मंगळसूत्र होतं. रखुमाईनं लाल रंगाची सुतीच हिरव्या काठापदराची साडी नेसलेली होती. गळ्यात फुलांच्या माळा होत्या. एक वामन पुजाऱ्यानं घातलेली आणि दुसरी कोणा गावातल्या भक्तानं प्रेमभावानं अर्पण केलेली अशा 2 माळा. विठ्ठलाचीच मुख्य मूर्ती नव्हती. तिची जागा सुनी भकास भासत होती. वातीतलं तेजच निघून गेलेलं होतं. मूर्तीकडे बघता बघता वामन पुजाऱ्याचे डोळे पाण्यानं डबडबून गेले होते. त्यांनाच कमालीचं औदासिन्य आलं होतं. प्राण नसलेल्या देहासारखं ते देऊळ दिसत होतं. रखुमाईची मूर्ती होती तरी ती एकटी अपुरी दिसत होती. काय करावं वामन पुजाऱ्याला कळत नव्हतं. एका दिवसात एका घटनेनं होत्याचं नव्हतं झालं होतं. देवावरच नव्हे तर आपल्यावरच संकट कोसळावं अशी स्थिती होती. अचानकपणे करता करविताच गायब झाला होता. तारणहारच नाहीसा झाला होता, तोही अनपेक्षितपणे. त्याचं वाईट वाटत होतं. अतोनात दुःख होतं. कारण कळलं तर माणसाला स्वतःची चूक तरी लक्षात येते, तेवढा अवधीच काळानं त्यांना दिला नव्हता. वाईट त्याचं वाटत होतं. हळहळ त्याचीच होती. काल 7च्या सुमाराला देवळात संध्याकाळची आरती झाली. भक्तगणांना खडीसाखरीचा प्रसाद वाटण्यात आला. सगळ्यांनी आरती घेतली. गाभाराभर कापुराचा गंध दरवळत होता. वामन पुजारी आरतीचं ताट घेऊन सर्वांपुढे स्वतः फिरवत होता. त्याच्या पाठोपाठ बंडू खडीसाखरेचा प्रसाद हातावर ठेवत होता. प्रसाद तळव्यात धरून आणि तोंडात सारून तमाम आरतीला जमलेली 25-30 त्यात स्त्री पुरुष मुलं मुली असत, वयस्कर माणसं असत, त्यांना नमस्कार करत होती. त्यांचा चेहरा तृप्ती, समाधान आणि आनंदानं उजळलेला होता. ते तेजच सगळ्यांना आवडत होतं. जमलेले त्यालाच नमस्कार करत होते, वामन पुजाऱ्यांच्या कर्मालाच. वामन पुजाऱ्यांना वाटलं की ही आपलीच काहीतरी गतजन्मीची पुण्याई असावी, आपलंच संचित. त्याशिवाय का अशी सेवा आपल्या हातनं घडतीये? असावीच. विठोबावर विश्वास ठेवून चांगल्या पगाराची नोकरी सोडली. बाबांचं कमरेचं हाड मोडून ते आजारी असल्यापासून इथे येऊन हा वसा आनंदानं स्वीकारला. त्याला सुनंदानंही साथ दिली, मुलांनीही ते मानलं. हा सगळा त्यांना दैवी संकेतच वाटला.
चमत्कारच. त्याशिवाय हे सगळं घडतं का? नव्हे, साक्षात विठ्ठलच ही सेवा आपल्याकडनं करून घेतोय. ते घडलं. खडखडाट न होता, वादावादी, मतभेद न होता, जगण्याचे रूळ खडखडाट न करता बदलून गेले. प्रवास सुरू राहिला पुढे. गेले 200 वर्षांपासून विठोबाचं देऊळ आणि त्याची पूजा अर्चा आणि 3 वेळचं आरतीचं काम या कुटुंबानं आनंदानं स्वीकारलं होतं. त्यात खंड पडलेला नव्हता. पणजोबांना स्वप्नातच एक दिवशी दृष्टांत झाला की पूर्वेकडच्या शेतात आंब्याच्या झाडाच्या 15-20 पावलं चालून गेल्यावर खण तिथे मी आहे. वास्तव्य करू नये. मी तुला गवसेन, हाती लागेन. मनात कुठलीही शंका न घेता मला तुझ्या घरी आण, माझी प्राणप्रतिष्ठा कर. मी तुला त्रास देणार नाही. तू देशील तो नैवेद्य स्वीकारेन. मी तुझ्या गावाचं दैवत होईन. बघच तू. पणजोबांनी ते एका निष्ठेनं केलं. त्यांनी रखुमाईही आणलीच. विठोबासोबत रखुमाईसुद्धा होतीच. एक वर्तुळ पूर्ण झालं. एक अनोखी परिक्रमा पूर्ण झाली. गंमत म्हणजे गोळेगावकरांनी विठोबा आणि रखुमाई दोघांना खुल्या मनानं स्वीकारलं. विठोबाच्या कृपेनं मोठं घर बांधलं, आत राहायला आणि बाहेर देवळासाठी. समोर मोठी फरसबंदी जागा तयार करून घेतली. श्रावणात तर रोज भजन कीर्तन होत असे. प्रत्येक एकादशीला, द्वादशीला, पाडवा, होळी, दिवाळी, दसऱ्याला माणसांची देवळात रीघ असे. 3ही वेळची आरतीला मंडप भरून जात असे. गावातली मोठी धनाढ्य आसामी प्रसादाची सोय करत समोर मंडप घातला जाई. धनपेटीत कमी गंगाजळी पडत नसे. दोन्ही बाजूच्या धनपेट्या चातुर्मासात भरून जात व शिवाय शिधा असे. आरतीचं ताट भरून चिल्लर पडे. वामन पुजाऱ्याचं कुटुंबही त्यावरच चालत होतं. पूर्वजांचंही चालत आलं होतं. कधी मुलाबाळांची आबाळ झाली नाही. कुठलंही संकट निस्तरलं जात होतं. मग काळजी कशाची? आता जन्ममृत्यूसुद्धा त्या घरांनी बघितलेच. एक पिढी संपता संपता दुसरी आपणहून पुढे यायची. पालखीचे भोई व्हायची, तेही आनंदानं आणि आत्मीयतेनं. अशी 150 वर्ष संपली होती. 3 पिढ्या झाल्या होत्या या देवळात, वाड्यात आणि गावात सुद्धा. लोकांमध्ये इतके बदल झाले, जग बदललं, नवीन काय काय येत गेलं. पण या गोळे गावातलं विठोबाचं महात्म्य न कमी झालं, न गाववाल्यांच्या भक्तीत किंवा विश्वासात तसूभराची कमतरता जाणवली. नवलच होतं. वामन पुजाऱ्यांनाही त्यातच समाधान होतं. पण त्यांची चिंता होती ती या पुढची. विज्ञानाच्या, शिक्षणाच्या, तंत्रज्ञानाच्या प्रवाहात वाहत आलेली, आपल्याच पोटी जन्म घेतलेली सोमकांत आणि रमाकांत यापैकी कोण हा वारसा वसा आपणहून आपल्या खांद्यावर घेईल याची. इथे प्रश्न फक्त कर्तव्य पार पाडण्याचा नव्हता, तर घेतलेला वसा एका निष्ठेनं पार पाडण्याचा, पुढे नेण्याचा होता. वडिलांनी इच्छा दर्शवताच आणि त्यांच्या अपघाताची वार्ता कानावर पडताच ते अगोदर रजा घेऊन इथे गावी आले. नंतर तर परिस्थिती बघून त्यांनी स्वखुशीनं नोकरीच सोडून दिली. एका पूर्व पुण्याला ठरवून पूर्ण विराम दिला, सहजपणे. मी करतोय हे चूक आहे का बरोबर आहे याचा झगडा क्षणभरही त्यांच्या मनात झाला नाही, का भविष्याच्या भीतीनं त्यांचं मन चलबिचल झालं नाही. आपल्या घराण्याची प्रथा बघत ते मोठे झाले होते. आपण कोण आहोत, आपल्याला कोणाच्या पोटी जन्म मिळालाय याचं त्यांना भान होतंच. शिवाय 4 बहिणी, ते एकटेच भाऊ, तेव्हा त्यांना पर्याय हा नव्हताच. हा सुद्धा एक भाग असावा. तरीही त्यांनी सगळं संयमानं घेतलं. शेवटचा श्वास सोडताना वडील गोविंदराव समाधानी होते, ते पुण्य त्यांना लाभलं.
त्या घराची, कुटुंबाची, देवळाची किंवा त्या विठोबा रखमाईची काळजी त्यांच्या मनात नव्हती. असं समाधानी मरणही किती जणांना लाभतं? ते त्यांना लाभलं नव्हे, ते वामन पुजाऱ्यांनी दिलं. एका 12-13 वर्ष जगत असलेल्या आयुष्याचा त्यांनी ठरवून निरोप घेतला. स्वतः सुखी झाले, गाववाल्यांचा विश्वास संपादन केला. सगळं तसंच पुढे चालू राहिलं. खूपदा माणूस कुटुंबासाठी जगतो, एखादा निर्णय घेतो, तसा तो गावासाठीही निर्णय घेतो. वेगळं आयुष्य जगतो आनंदाने. तेच त्यांनी केलं, विना तक्रार, विनम्रपणे. वामन पुजारीही कालपर्यंत असंच जीवन जगत होते, चार चौघांसारखं आणि परंपरेतलं. अध्यात्माचंच वाचन, मनन, चिंतन यात काल व्यतीत करत होते. अंतरी सुखी, समाधानी होते. पण मध्येच त्यांचं मन अलीकडे खिन्न व्हायचं. मनात विचार यायचा, मीही माणूस आहे, मर्त्यच आहे. पणजोबा जसे एके दिवशी गेले तसेच आजोबाही गेले, खुद्द आपले बाबाही गेले. आपण त्यांना विश्वास दिला, त्यांच्या मनाचा, घराण्याचा विचार केला. पण आज आपल्याबाबत तसंच घडेल? आपणही 60ला आलोय, वय उतरायला लागलंय. मग तेव्हा आपल्याही बाबतीत असंच काही निसर्ग नियमानुसार घडेल तर उत्तर गवसत नव्हतं. सोमकांत का रमाकांत, कोण धावून येईल? कोण हे ओझं पुढे होऊन खांद्यावर घेईल? कोण? त्यांना उत्तर गवसत नव्हतं विचार करून. सोमकांत मुंबईत होता तर रमाकांत इंग्लंडमध्ये. थोडकी नाही, 12-14 वर्षांपासून. हे एकीकडे लौकिक अर्थानं चांगलंही होतं, पण इथे कोण येणार नड ओळखून? का कोणीच नाही? विठोबांना अनाथच करणार का? गाववाल्यांच्या श्रद्धेचं काय? जगताना विश्वास लागतो माणसाला. रोजचा दिवस लोटताना रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर गाढ झोप डोळ्यात उतरायला आली, त्याची आठवण त्यावेळी झाली तर उद्याचा दिवस चांगला जातो. मग त्या विश्वासाचं, त्या श्रद्धेचं काय होणार? ते याविषयी सुनंदाशीही मोघमपणे बोलले होते. पण कुठल्याही बाबतीत स्वतःचं मत देणारी सुनंदा गप्प बसून गेली होती. आत विचार करत राहिली होती की आपल्यापेक्षा विठोबा समर्थ आहे. स्वतःची, आपली आणि गाववाल्यांची काळजी घ्यायला तो समर्थ आहे. तो नेईल सगळं निभावून, तुम्ही काळजी करू नका, असं शेवटी म्हणाली. हे वारंवार मनात यायला आणि काल ती घटना घडायला एकच गाठ पडली. बोला फुलाला गाठ पडावी तशी. योगायोग. पण सांगड त्यांच्या मनानं घातलीच. त्यांनी अगोदर स्वतःलाच दोष दिला, माझंच मन विचलित झालं, त्याचं हे फळ आहे असं म्हणून खांतावले. मुळात झाली घटना ती अशी की काल रात्रीची आरती संपल्यावर आरती प्रसाद घेऊन मंडळी पांगली होती. सुनंदाई आतल्या वाड्यात निघताना म्हणाली, स्वयंपाकाला लागायला पाहिजे, तुम्ही वाचत बसा, तासाभरात जेवायला हाक मारीन. ती गेली. वामन पुजाऱ्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला काढली. रोजचीच सवय. मन इकडच्या तिकडच्या विचारात भरकटू नये म्हणून. मनाला सैराट धावत सुटायला मोकळा अवधी लागतोच, तोच आपण द्यायचा नसतो. इथेच संयम हवा. आपापली कामं आटोपून रामा सावकार आणि अण्णा जगताप तेवढे 9च्या सुमाराला दर्शनाला आणि प्रसादाला वाड्यात येतच, रोज नियमानं. त्यात खंड पडत नसे, वाट त्यांचीच असे. ते येऊन गेले की स्वतः वामन पुजारी त्यांच्यासोबत अंगणात उतरत, घरापर्यंत विठोबा विठोबा म्हणत जात, मुख्य दार बंद करून कडी लावत, आडसर लावत आणि आत वाड्यात भोजनाला जात. कधी पुन्हा विठोबा पुढे येऊन वाचत बसत, नाहीतर दोघेही भोजनोत्तर येऊन ओसरीला बोलत बसत. तासाभरात देऊळ बंद करून झोपायला आत जात. हा रोजचा परिपाठ होता.
काल रामा सावकार आणि अण्णा जगताप येऊन गेल्यावर त्यांना लघुशंकेसाठी आत वेगानं जायला लागलं. मुख्य दारच बंद करायचं विसरले. देहधर्माची घाईच झाली होती. ते भराभरा आत गेले. त्यांना आत आलेलं बघून सुनंदा म्हणालीच, भूक लागली आहे का आज? झालंच हो माझं, पानं घेत होते. त्यासाठी नाही ग, असं म्हणत ते न्हाणी घरात गेले. हातपाय धुवून आले ते पाटावरच विसावले जेवायला. खिचडी, सार, भाजलेला पापड बघून मन दरवलं. ते पानावर बसून जेवायला लागले. मन लावून पोटभर जेवले. हात आचवला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण मुख्य दार रोजच्यासारखं बंद नाही केलं. लघुशंकेची घाई झाल्यामुळे वाड्यातच आलो आपण. ते ओसरीलाच पेला ठेवून, येतो ग सुनंदा, तुझं तू आवरून झालं की ये. कर्मयोग पूर्ण करून आज झोपायचं ठरवलंय, असं सांगून ते वेगात बाहेरच्या देवळाच्या वाड्यात आले. ओसरीच्या पायऱ्या वेगानं चढताना त्यांना ठेच लागली. अंगठा हुळहुळला, पण ते तसेच बाहेरपर्यंत गेले. दार लावलं, कडी घातली, आडसर सारखा रेटून देवळात प्रवेश केला. ते वर बघतात तर त्या 25-30 मिनिटांच्या कालावधीत कोणी भामटा वाड्यात प्रवेशला असावा. दांडगट आणि आसुरी इच्छांचा. त्यांनी विठोबाच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुटच पळवला नाही, तर जोर लावून ती मूर्तीच हिसके मारून खिळखिळी करून गळ्यातल्या हातातल्या दागिन्यांसकट पळवली असावी, आणि तो पसार झाला होता कधीच. तो एकटाच होता का दोघे तिघे जण होते माहीत नाही. वाहना घालून आले होते का अनवाणी पावलांनी ते धटिंगण तसेच देवळात घुसले होते, ते विठोबा जाणे. पण देवळातनं मूर्ती गायब झाली होती हे वास्तव होतं. कधी नव्हे ते 4-5 वर्षाच्या मुलाच्या वयाचे होऊन चिरफाळलेल्या आवाजात ते मोठमोठ्यानं रडायला लागले, सुनंदा सुनंदा म्हणून. सुनंदा वेगात बाहेर आली. देवळाकडे बघते तो तिथे दागिन्यांनी मढवलेली विठोबाची मूर्तीच नव्हती. हे आक्रीत का घडलं? कुणी नेली ही मूर्ती? मेल्यांना सोन्याचा मोह होता तर सोनं न्यायचं, मूर्ती का नेली? कशासाठी नेली? दुष्ट मेले. तीही रडायला लागली. दारावर गल्लीतल्या सज्जनांच्या थापा पडत होत्या. महाराज महाराज, अहो काय झालं म्हणून विचारत होते. 5 मिनिटांनी सुनंदाच माणसात आली. तिने अंगातलं बळ एकवटलं. दार उघडलं. काही ओळखीचे होते. आरती प्रसादाला येणारी रोजची माणसं होती. त्यांनी चौकशी केली. वामन पुजारी तर खांबाच्या आधारानं अवसान गाळून फतकल मारून बसले होते. डोळे वाहत होते. ते पंचानं पुसत होते. तोंडातून शब्दसुद्धा बाहेर पडत नव्हता. कसा पडणार होता? त्यांना वाटलं या परता मरण परवडलं असतं. हे घडायलाच नको होतं. ही बदनामी केवढी! आयुष्यभराची नालस्तीच की. काय घडलं रे हे देवा? केवळ देहधर्माच्या कारणामुळे ही इतकी शिक्षा मिळावी? कुणी दिली असावी? हे का घडलं? ही कशाची नांदी? हे कसलं अरिष्ट आहे? काही दिवसात भूकंप होणार आहे का अजून कसलं तरी अघोरी संकट ओढवणार आहे? विठोबा, का तुम्हाला माझा भरवसा वाटला नाही? का? सेवेत भक्तीत कमी पडलो का मी? का गेला तर मुकाट्यानं इथनं? मन नेवल्यावर बरीच चर्चा झाली. त्यात एकानं एक तर्क वर्तवला होता. नेमकं आरतीच्या वेळी साध्या पोशाखात चोरांनी वाड्यात प्रवेश केलेला असावा. माणसं मधूनच थोडी घोळक्यांनी आहेत. त्यात सगळेजण ओळखीचे, नेहमीचे थोडेच असतात. काही नवे कोणाकडे आलेले पाहुणे तेही असू शकतात. का कोणी अगोदरच वाड्यात दबा धरून असावा आणि नंतर प्रकटला असावा? का वाड्याचं मुख्य दार उघडं, देऊळ उघडं आणि हे आत त्या देहधर्माच्या निकडीस्तव गेलेले? त्याच वेळी नंतर ते चांगले अर्धा तास जेवत आतच होते. त्याला संधीच मिळालेली असावी.
वयामुळे विसर पडला असावा, बाहेर सगळंच सताड उघडं याचा. विनाशकाले विपरीत बुद्धी. पण घटना तर त्याच दरम्यान घडली होती एवढं मात्र खरं होतं. गाववाल्यांच्या श्रद्धेलाच धक्का बसला होता. ही सगळ्यात मोठी बदनामी होती, मानहानी होती गाववाल्यांची सुद्धा. ही गोष्ट वामन पुजाऱ्यांनी फार मनाला लावून घेतली होती. घडलेली घटनाच तशी जिव्हारी लागणारी होती सगळ्यांच्याच. माणूस मनाच्या कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगी देवापुढे नतमस्तक होऊन आपल्या मनातलं गाऱ्हाणं मांडत असतो. त्याला मार्ग दाखवण्याची विनंती करत असतो. ते आता कुणाकडे मागणार, कुणाकडे भांडणार. विठोबाची मूर्ती केवळ एक मानवी स्वरूपातली मूर्ती नव्हतीच म्हणून. एक प्राणप्रतिष्ठा केलेला विश्वास होता, भक्तीचा ठेवा होता. तोच नष्ट झाला होता. शेजारीच उभ्या असलेल्या रखमाईलाही खिन्न उदास वाटणं रास्त होतं. वामन पुजाऱ्यांनी अन्नपाणी वर्ज्य केलं. मला हीच शिक्षा म्हणायला लागले. काहींनी नको नको म्हणता पोलीस ठाण्यात तक्रार केली. प्रश्न त्यांच्याही गावच्या इब्रतीचा होताच. माणूस कशामुळे बेचैन होईल याचा काही ठराविक नेम नसतो. ते सुद्धा वामन पुजाऱ्यांइतके नाही, पण दुखावले गेलेच होते. त्यांचाही रक्षणकर्ताच गायब झाला होता. वामन पुजाऱ्यांच्या वाड्याची रयाच गेली. त्या घटनेनंतर आरती नाही, पूजा अर्चा नाही, तीर्थप्रसाद वाटप नाही. माणसं येत होती वाड्यात, पण आता त्याला कारण वेगळं होतं. ते दर्शनाला नाही तर समाचाराला येत होते. कुणीतरी पोस्टात जाऊन तार केली आणि दुसऱ्या दिवशी रात्रीच्या गाडीनं निघून सोमकांत वाड्यावर आला. पहिल्यांदा त्यालाही धक्का बसला. ते अपेक्षित होतंच, पण तो प्रसंग बघून सावरला. या अशा घटना आपल्या गावात झाल्या. ही देवळातली मूर्ती गेली म्हणून आपल्याला वाईट वाटतं, ते योग्य आहे. पण हे भारतभरच काय, परदेशातही होत आलंय. माणसं सगळ्या प्रवृत्तीची असतात, त्याला आपण जबाबदार नसतो. त्यांनी नुसते दागिने नेले असते तर हा धक्का सौम्य होता, पण मूर्तीसकट दागिने आणि दानपेट्याही त्यांनी पळवणं हे धक्कादायक आहे. मूर्ती त्यांनी नेली, पण मूर्तीचं तो काय करणार आहे? तो काही विठोबा भक्त नाही. त्याला फक्त सोनं नाणं आणि पैसे हवेत. ते निवडून नेण्या इतका वेळ त्याच्याकडे नसावा. असो, आपण मूर्तीचा शोध घेऊ, पोलीस घेतील. मूर्ती मिळणार कुठल्या ना कुठल्या तरी शिवारात, माझी पूर्ण खात्री आहे. आपण आपल्या समाधानासाठी पुन्हा नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू, दोन्ही मूर्तींची. विठोबा रखमाईची बरं का बाबा. पुन्हा सगळं तसंच सुरू करू. काळ कुठल्याही घटनेवर यथावकाश पडदा पाडतोच, तसंच या बाबतीतही होईल. तो विश्वासानं बोलत होता, पण त्यातला एकही शब्द वामन पुजाऱ्याच्या आत झिरपत नव्हता. ते यंत्रवत समोर शून्य नजरेनं बघून राहिले होते, पुतळ्यासारखे. सध्या त्यांच्या मनात काय होतं हे फक्त त्यांनाच माहिती होतं. ते तर बोलत नव्हतेच. त्यांचा ह्या जगाशी संबंधच उरलेला नव्हता. त्यांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू असावं. ते नेमकं काय होतं हे त्यांनाही समोरच्याला सांगता येत नसावं आणि समोरच्यालाही त्याचं आकलन होणं शक्य नसावं. दोघेही दोन वेगळ्या पातळ्यांवर वावरत होते. तुर्तास सगळं अगम्य भासत होतं, गाववाल्यांना आणि घरातल्यांनाही. प्रसंगच तसा बाका गुदरला होता. सोमकांत 2 दिवस राहिला तसा तोही मनातनं अस्वस्थ होताच. पण असं सगळ्यांनीच अवसान हरवून चालणार नव्हतं. तिसऱ्या दिवशी त्यांनी वडिलांजवळ नाही पण आईजवळ सुतोवाच केलंच, आणि ते तसं करणं त्याला भाग होतं. आई, मी पूर्ण परिस्थितीचा विचार केलाय. मूर्ती तर मिळणारच, पण केव्हा याची निश्चित तिथी वार सांगणं अशक्य आहे. गाववालेही प्रयत्न करतायत, त्यांनी पोलिसात वर्दीही दिली आहे.
पण पोलिसांवर विसंबून न राहता स्वतःसुद्धा प्रयत्न करतायत ना, ही चांगली गोष्ट आहे. कोणास ठाऊक, आपल्यासाठी आणि गाववाल्यांसाठी ती फक्त विठोबाची मूर्ती होती, पण तो बोलावं का बोलू नये त्याला कळत नव्हतं. पण काय रे, सुनंदाने विचारलं. त्या मूर्तीत सुद्धा सोनं, नाणं, माणकं, मोती नसतील कशावरनं? असतील सुद्धा. अशा पुरातन जमिनीत गाडून ठेवलेल्या मूर्तीत हे असं धन आजवर अनेकांना गवसलंय. धन बँकेत किंवा घरात ठेवायची प्रथा पूर्वी नव्हती ना. हो का रे? सुनंदानं ही शक्यता ऐकून म्हटलंच. तिलाही या मूर्ती चोरीचा विचार कसा करावा कळत नव्हतंच. हे सोमकांतनं वर्तवलेलं वर्तमान ना खुद्द वामन पुजाऱ्यांना पटलं असतं की गाववाल्यांना ते माहीत नव्हतं. असं काही असतं तर सगळ्यांना धक्का बसला असता. मूर्तीवरचीच नाही, पण जीवनावरची श्रद्धा, निष्ठा यांना धक्का बसला असता, एवढं मात्र खरं. काही गोष्टी खऱ्या असल्या तरी माणसं त्यावर पटकन विश्वास ठेवत नाहीत. त्यांना ते मनोमन पटतच नाही का, अशा प्रश्नांना इथे उत्तर नसतं. मी उद्या निघतोय, माझी रजा संपली आहे. तेव्हा सुनंदा मुलाकडे बघत राहिली, तेही अविश्वासानं. हा असा काही निर्णय घेईल यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तो पूर्ण प्रश्नांचा, गुंत्याचा छडा लावून जाईल ह्यावर ती ठाम होती. मूर्तीची चोरी हा वामन पुजाऱ्यांचा जीवन मरणाचा, श्रद्धेचा प्रश्न होता. तो कमी लेखून नोकरी, रजा याचं कारण सांगून सोमकांत घरातला, या वंशातला प्रमुख वारसदार पाठ फिरवून जाईल ह्यावर कोण विश्वास ठेवेल? नाहीच ठेवणार. जातोयस तू? जा. पुन्हा येणार आहेस का? यांची हालत तर तू बघितली आहेसच. बघ, जाणाऱ्याला कुणी अडवू शकत नाही आणि हे तर तसे करणारच नाहीत. मी फोन करत जाईन ना रोज रात्री. अमेरिकेत रमाकांतालाही कळवलंय, बघू येतो का ते. तो वरवर म्हणाला. त्यात काही फार तथ्य असं नव्हतं. सोमकांत गेलाच पहाटे 6च्या बसनं मुंबईला. वामन पुजारी त्याचं प्रयाण बघत होते, पण बोलले काही नाहीत. आणि काय बोलणार काय होते. सुनंदाच म्हणाली, येतो म्हणाला पुन्हा लवकर. थांबला असता तर. तरीही तिच्या मनात आलंच, हे कसे. वडिलांना अपघात झाल्याची तार येताच धावून आले, राहिले, प्रसंग बघून नोकरी सोडली. पण सोमकांत, तिला आपणच जन्म दिलेल्या मुलासंबंधी विचार करवे ना. का काही अंदाज करता येईना. तीही गोंधळून गेली होती. मध्ये एक दिवस गेला असेल. विहिरीवर आंघोळ करून ओलेत्यानं थरथरत वामन पुजारी देवळात आले. त्यांनी देव्हाऱ्यापुढे साष्टांग नमस्कार घातला. हात पार पुढे केले होते आणि ते उठेच नाहीत. तेही कितीतरी वेळ. सुनंदाला दरदरून घाम फुटला. तशी आंघोळ करून विठोबापुढे ओले त्यानं साष्टांग नमस्कार घालायची त्यांची सवय होती. 1-2 मिनिटात ते विठोबा विठोबा करत देह सावरत उठत. पण आज ती पुढची कृती त्यांच्याकडनं होईना. सुनंदानं जवळ येऊन त्यांना हाक मारली. नाही कचू नाही, देह निश्चलच. तीही घाबरली. क्षणात मनात शंका कुशंकांचं ब्रह्मांड आठवलं. मनात शंकेची पाल चुकचुकलीच. तिने त्यांना हात लावला, हलवलं आणि तिला जाणवलं. त्यांनी त्या रिकाम्या देवळापुढे प्राणार्पण केलेलं होतं. देह कलेवर राहिला होता. पाखरू उडून गेलं होतं. नको तेच घडलं होतं. तिने हंबरडा फोडला. दुःख, भीती तशी बाहेर पडली. काही मिनिटातच वाडा भरला. उत्सवासाठी माणसं यावीत, गर्दी करावीत तसा. ज्याची भीती होती तेच घडलं होतं.
त्यांना उताणं केलं गेलं. डोळे शांत, चेहरा प्रसन्न. त्यांना हवं ते झालेलं होतं. त्यांना हवी ती शिक्षा मिळाली होती. पण असं इच्छामरणही हवं तेव्हा माणसाला कुठे मिळतं? जगण्यापेक्षा मरणासाठी खाटेला, जीवाला तळमळत पडून राहावं लागतं, काही महिने, वर्षसुद्धा. सोमकांत संध्याकाळपर्यंत आला बायको मुलांसह. 2 पूर्ण आठवडे वाड्याचं स्वरूपच बदलून गेलं. आभाळभर दुःख, ढगफुटी व्हावी तसं कोसळलं होतं. गावोगावची, ओळखीची, नात्यातली, जवळची, दूरची मंडळी येऊन भेटून गेली. त्या 15 दिवसात ती मूर्ती, तिची चोरी हा विषयच थोडा बाजूला पडून गेला. सोमकांतनं फोनाफोनी करून एक गरीब ब्राह्मण कुटुंब 2 मुली मुलांसकट बोलवून घेतलं. त्यांचं जेवणखाण झाल्यावर सोमकांत म्हणाला, आई, ती मूर्ती अद्यापही शोध घेऊन मिळालेली नाही. मिळेल किंवा मिळणारही नाही. घडलं ते विपरीतच. मी दुसरी विठोबा रखुमाईची मूर्ती मागवली आहे, ती उद्या येईल. आपण गाववाल्यांच्या साक्षीनं तिची प्रतिष्ठापना करू. तूर्त तरी ही रखुमाईची मूर्ती आपण आत ठेवू आपल्या देवघरात. सगळं पूर्ववत चालू राहील. मी इथे राहू शकत नाही, तेव्हा तू हे सगळं समजून घे. गाववाले सुद्धा घेतील. अरे पण हे कसं शक्य आहे सोमकांत? होईल, शक्य होईल. तू आहेस, हा वाडा आहे. नवी मूर्ती येईल. सगळं पूर्ववत होईल. माणसं बिचकतील, बुजतील, पण हळूहळू त्यांना पटत जाईल, माझी खात्री आहे. तरी त्याच रात्री गावातल्या काही नेमक्या माणसांची सभा घेऊन सर्व शांत स्वरात सांगून टाकलं, मला तुमचं सहकार्य हवंय, हे सुद्धा नोंदवलं. आई इथेच राहील. वाडा आहे, तुम्ही आहात. मी येत जाईन बऱ्याच वेळेला. 5-10 वर्षात मीही येईन गावीच. मग सगळं अजून नीट होईल. माझ्यावर विश्वास ठेवा, त्या विठोबावर विश्वास ठेवा. हे पूर्वी बाबा सांगून गेलेलं मी सांगतोय. त्यांनी हात जोडून सांगितलं, आर्जव करावं तसं. गाववाल्यांनी कडक विरोध नाही केला, पण ते फार खुशही नव्हते. त्यांच्या गप्प बसण्यातनं ते प्रतीत झालं. सदाशिव जोशांना त्यानं सगळ्याची पूर्ण कल्पना दिली. नवं शाश्वत वतन तुम्हाला दैवानं दिलंय, सांभाळा, असं म्हणाला. 1-2 वर्षात सगळे रुळून गेले. 3ही वेळची आरती, प्रसाद, उत्सव चालूच राहिला. तरीही सुनंदाला आरतीच्या वेळी ती पूर्वीचीच विठोबा रखुमाईची मूर्ती मनापुढे येते. ती डोळे मिटून घेते. कानांवर वामन पुजारी टाळांच्या ठेक्यावर शब्दांवर जोर देऊन आरती म्हणत, तबक फिरवत गोल गोल ते मनचक्षूंच्या समोर दिसत असे. ती त्याच काळात वावरत असे, मनानं, मनोभावे. आरती संपली की भानावर येई, डोळे मिटे आणि डोळ्यात जमलेलं पाणी बोटांनी पुसून सर्वात मिसळे. काळाची सरमिसळ होत असतेच. आणि हेच तर भास आभासाचं माणसाचं जगणं असतं.